नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये अनेक जणांचे नावं चर्चेत येत आहेत. सोलापुरातील शहर मध्य असेल, शहर उत्तर असेल किंवा दक्षिण सोलापूर असेल, या तिन्ही सोलापूरच्या संबंधित असलेल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे नावं रोज वेगवेगळ्या नावाने चर्चा निर्माण होत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेले आणि अनेक संस्था संघटना अनेक सामाजिक संघटनाशी संबंधित आपलं नातं जुळवलेले आहे. पूर्व भागातील एक पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, ज्ञाती संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि अनेक क्षेत्रात ते आपल्या वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असून असे पांडुरंग दिटे काका आपण यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. काका नमस्कार. पहिल्यांदा मी जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच्या विशेष कार्यक्रमात आपण नमस्कार. आता जवळपास गेल्या 10-15 दिवसापासून सोलापूर शहरात मध्य विधानसभाच्या निवडणुकीची जोरदार पद्धतीने वारा वाहत आहेत. अनेक ठिकाणी चर्चेला होत आलेला आहे की सोलापूर शहरातील एकमेव जागा असलेली जे भाजपला यापूर्वी जिंकता आली असती, पण भाजपनं त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षांना तिकीट देऊन आपलं उमेदवारी माघार घेत होते. 2014 साली सुद्धा आपलं नाव चर्चेत आलं असतानाही आपण ऐन वेळेला मित्र पक्षाला ते सोडलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या वतीनं ज्या वेळेला परीक्षण करण्यात आलं की आपल्या संबंधित पदाधिकारी असतील, बूथ वाईज असतील किंवा अन्य जे पदाधिकारी असतील त्यांच्याशी गुप्त मतदान पद्धतीने ज्या वेळेला मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली, त्या ठिकाणी आपलं नाव प्रचंड प्रमाणात आघाडीवर आहे अशी माहिती कळते. आपण गेल्या मला वाटतं 15 ते 20 वर्षापासून आमदारासाठी इच्छुक आहात. मध्य विधानसभेचे ज्या वेळेला आता निवडणुका होणार आहेत, तुमची तयारी कशी सुरू आहे? मी जवळजवळ 35 ते 40 वर्ष झालं भारतीय जनता पक्षात काम करतो. 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे. 3 वेळा नगरसेवक झालो. जवळजवळ 4 वेळा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. काम करत असताना माझा संबंध पब्लिकशी आलेला आहे आणि होत आहे. आणि 2014ला ज्यावेळी युती तुटली त्यावेळी मला तिकीटसुद्धा जाहीर केले होते. फक्त बी फार्म मला द्यायचं राहिलं होतं, पण त्यावेळी दिलं नाही म्हणजे काही राजकारणाच्या याच्यामुळे ते झालं नाही. त्यावेळी मला न देता मोहिनी पत्कींना दिलं. तरीसुद्धा मी मोहिनी पत्कींना दिल्यानंतरसुद्धा मी विरोधी पक्ष त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. निवडणूक प्रमुख काम करत असताना मला जे संबंध जुळालेला आहे त्या याच्यामध्ये सुद्धा 24,000 मतं मोहिनी पत्कींना मिळवून दिलेलं आहे. आणि ते सुद्धा पूर्व भागातील जास्तीत जास्त लोकांकडनं. पश्चिमच्या याच्या पहिले शहर मध्यमध्ये पश्चिम आणि पूर्व असं 2 मंडल आहेत. त्या मंडलपैकी पूर्व मंडलामध्ये जास्तीत जास्त मतं मिळाले, त्याच्यामुळे त्यांना जास्त मतं मिळाली दिसून येतं. त्याच पद्धतीने त्या 2014 पासून ते 2019ला सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. त्यावेळी युती झाल्या असल्यामुळे मला तिकीट दिलं नाही. आत्तासुद्धा 2024ला मी प्रयत्न करतो आणि सर्वांना पत्रही दिलेलं आहे. सर्व नेते मंडळांना पत्रही दिलेलं आहे. सर्वांना भेटलेलं आहे. संघाच्या लोकांनासुद्धा भेटलेलं आहे त्याच्यासाठी. आणि मी सध्या सरचिटणीस आहे, भारतीय जनता पक्षाचा सोलापूर शहराचा सरचिटणीस आहे. त्यामुळे आणि ज्या म्हणजे सध्या निवडणुकीचे वारे वाहत चालले आहेत. परवा लोकसभेच्या याच्यापासूनच वारेच वाहत चाललेले आहे. लोकसभेमध्ये सुद्धा जवळजवळ पूर्व विभागामध्ये शहर मध्यमध्ये 22,000चा लीड आहे. कारण या ठिकाणी स्थानिक आमदार ते प्रणिती शिंदे ताई ही आमदार असतानासुद्धा ते लोकसभेला उभारले, तरीसुद्धा त्यांना मतं फार कमी पडलेले आहेत. त्यांचा वास्तविक पाहता त्यावेळी जेव्हा आमदारकीला निवडून आलं त्यावेळी 20-25,000च्या मतांनी निवडून आले. पण आत्ता या केपेला लोकसभेला त्यांना माझ्या हिशोबाने 794 मताने लीड जास्त आहे. म्हणजे ह्या विभागामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारे लोक, भारतीय जनता पक्षाला जवळ करणारे लोक जास्त आहेत. आणि जर समजा या ठिकाणी आता सध्याच्या याला आमदारकी म्हणून भारतीय जनता पक्षाला दिला, कमळचिन्ह असायला पाहिजे. कमळचिन्ह असले की मतं जास्त मिळतात. त्या ठिकाणी जर शिवसेना राहिला, शिवसेना 1995 पासून शिवसेनेला आपण देत आहोत. फक्त एकदाच ज्यावेळी शिवसेनाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते प्रमुख, त्यांनी असताना युती होती. युतीमध्ये फक्त एकदा
शिवशरणा पाटील 1999ला निवडून आले, त्यानंतर आज मितीपर्यंत ते निवडून आलेले नाही आहे. आणि कशासाठी निवडून आले ते त्यांना माहीत आहे. त्यांचे लोक काय करतात काय नाही ते मी त्यांच्यावरती आरोपसुद्धा करत नाही, बोलतसुद्धा नाही. त्यावेळेसुद्धा आम्ही जास्त काम करणार आहे, भारतीय जनता पक्षाचं काम करणार जास्त. आणि विशेषतः म्हणलं तर या गेप्याला 17 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. मध्ये 17 नगरसेवक, मध्यमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचे 17 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. 2 नगरसेवक असल्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये असं आमचं, म्हणजे त्यांना सीट सोडू नये असं आमचं म्हणणं आहे. गेल्या अनेक मला वाटतं 4 टर्म पासून शिवसेनेला जागा मिळत होती. शिवसेनेने जसं पाहिजे तसं सोलापूर मध्ये काम केलं नाही की भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी सक्षम आहे, यासाठी तुम्हाला तिकीट मिळावं. म्हणजे नेमकं तुम्हाला ते म्हणजे म्हणायचं? आपले कार्यकर्ते भरपूर आहेत, आमचं बूथ यंत्रणा सक्षम आहे. बूथ यंत्रणा म्हणजे 300, आता सध्या 304 बूथ झाले आहेत. 304 बूथवरती यंत्रणा लावलेलं आहे. आमच्याकडं सिस्टीमच वेगळा आहे. शक्ती केंद्र प्रमुख, त्याच्या ते 3 बूथ प्रमुख, बूथ प्रमुखानंतर प्रत्येक बूथला 10 कार्यकर्ते असं नेमण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. 300 म्हणलं तर 300 गुणिले 12 म्हणलं 12 × 36, 3600 कार्यकर्ते आमच्या बूथ यंत्रणावर सक्षम झालेले आहेत. ते काम चालू आहे सध्या. त्यांच्याकडे बूथ यंत्रणेचं आम्ही सर्व दिलेलं आहे, तपासणी चालू आहे, सर्व चालू आहे. शिवसेनेचं अजूनही काही दिसत नाही. त्यांनी निवडणूक लढवणारा म्हणल्यानंतर सुद्धा त्यांनी करायला पाहिजे ना, काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे की आम्हाला म्हणजे बूथ यंत्रणासाठी मतदार याद्याला वाटप करायला पाहिजे. अजून पण मतदार याद्या वाटप केलं नाही. अजून कोणत्या फक्त नेते मंडळी म्हणतात की आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्हाला द्या, एवढंच चालू आहे. पण त्यांचा यंत्रणा अजून नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला म्हणायचं आहे की हा भारतीय जनता पक्ष भालेकिल्ला आहे. 17 नगरसेवक आहेत, भालेकिल्ला आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाला सोडायला. वरिष्ठ स्तरावर जर निर्णय झाला तर हे सीट भाजपला मिळेल, तर शिवसेनेचे तुम्हाला समर्थन करतील का, किंवा शिवसेनेचे तुम्हाला सहकार्य मिळेल का? ते नेहमी ज्या पद्धतीने समर्थन देते त्याच पद्धतीने समर्थन राहणार आहे. लोकसभेला कसं केलेलं आहे ते त्याच पद्धतीने देणार आहे. त्यांनी सक्षम असं समर्थन आम्हाला मिळत नाही. समर्थन मिळालं म्हणलं तर कसं, बूथ याच्यावरती काम करणारा माणूस असेल तर सक्षम, बूथ यंत्रणामध्ये काम करणारा माणूस नसेल तर सक्षमच नाही आहे. जर यदा कदाचित जर शिवसेनेला जर तिकीट सुटलं तर तुमची भूमिका काय असते? आमची भूमिका ह्याचा धर्म, कुठला धर्म म्हणते त्याला, युती धर्म पाळायलाच पाहिजे आम्हाला. गेल्या गेप्याला दिलीप मानेले जे होते 290 बूथ होते. 290चं बूथ यंत्रणा मी लावलेलं आहे. त्यांनी त्यांच्याकडनं कोणाचंही लागलं नाही आहे, तरीसुद्धा मी संपूर्ण लावलं. आमचा धर्मच आहे. आम्ही असं म्हणणार नाही की ते शिवसेना सुटला तुम्ही काम करू नका असं कोणी म्हणणार नाही. आम्ही सक्षमपणे काम करणार आहोत. पण तुमची भूमिका आतापर्यंतची अशी आहे की सगळीकडे मवाळ भूमिका तुम्ही घेता, ऍडजस्टमेंट राजकारण करता, असं सगळ्यांचा आरोप आहे. कधी आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सक्षमपणे भाजपनं कोणीही काम केलं नाही, त्यात तुमचं पण सहभाग आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. नेमकं याला काय उत्तर आहे? चुकीचं आहे. आम्ही मवाळ भूमिका घेतो, ॲडजस्टमेंट करतो. ॲडजस्टमेंट म्हणजे कामानिमित्त, सक्षम कामानिमित्त ॲडजस्टमेंट करतो. मग लोकसभेला आमच्यासारखं काम करणारे कोणी शहर मध्यमध्ये काम करणारे कोणी नाही. शहर मध्यमध्ये तेच मी सांगितलं ना, प्रणिती शिंदे आमदार असताना, स्थानिक आमदार असताना लोकसभेला उभारले, त्यांना उमेदवार आमदार असताना त्यांना मतं जास्त पडले. केवळ 754 मतं म्हणजे काय नाही आहे. आणि ते सुद्धा विशेषतः पूर्व भागामध्ये आम्ही 22,000 लीड आहे. ते 22,000 लीड पश्चिममध्ये गेलेलं आहे, 754. आणि त्याच्यात सध्या त्यावेळी घटना एक वेगळा घडल्यामुळे ते मुस्लिमांचं एक साथ मतदान झालं, ते सुद्धा काँग्रेसला केले. त्याच्यामुळं आमचा लीड कमी झाला. मग आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर मुस्लिम दलांनी जर एक गट्टा जर मतदानाचं नियोजन केलं तर भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असणार? करू द्या ना, त्यांनी केलं तर आमचं उलटं वर्चस्व वाढेल. काँग्रेसचं भूमिका काय ते महत्त्वाचं आहे. काँग्रेस भूमिका त्यांना सहकार्य करतात का नाही, किंवा आडम मसाला देतात म्हणजे आडम मसाला सहकार्य करतात का नाही ते अजूनही समजायला मार्ग नाही. त्यांचा डळमळीत आहे, द्यायचं नाही द्यायचं ते झालं. जर समजा त्यांचा उमेदवार उभारला तरीसुद्धा आम्हीच निवडून येऊ. कशासाठी, याच्यामध्ये वास्तविक पाहिलं तर अल्पसंख्याकाचं मतं आहेत आणि हिंदूंचे मतं जवळजवळ म्हणजे तेलुगू भाषिक, हिंदू म्हणण्यापर्यंत तेलुगू भाषिकांचे मतं जवळजवळ 1,75,000 मतं आहेत. त्या याच्यामध्ये आम्हाला नाही म्हणलं तर सुद्धा 80,000 मतं मिळतात. 80,000 कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मिळणार.
आत्ताच परवा जवळ 89,000 89,000 मिळाले. हम्म. परवाच्या लोकसभेच्या लोकसभेला निवडणुकीत. 89,000 मतं मिळाले. हम्म. आम्हाला आता थोडं फाटाफूट झाला तरी सुद्धा 80,000 मतं आम्हाला मिळते. तुम्ही पद्मशैली समाजाचे एक जुने जाणकार कार्यकर्ता आहात, नेता आहात. अनेक तुम्ही क्षेत्राशी संबंधित आहात. मोची समाजाचे नेत्याशी तुमचा संपर्क आहे, मुस्लिम लोकांशी तुमचे संपर्क आहे, बाकीचे निलगार आणि सकुनशाळी, साळी, पद्मशाळी या सगळ्या समाजाची तुमची एकनिष्ठता आहे, सगळ्यांशी तुमचं गाठभेट आहे. असं असतानाही ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला पक्षातील ध्येय धोरण वेगळं असतात आणि नात्याचा संबंध वेगळा असतं. मग तुम्ही या निवडणुकीत आपल्या नात्याचा काय उपयोग करणार आहे का? म्हणजे मी जर जेव्हा उभा राहीन, मला जर तिकीट मिळालं, मी जर उभारलो तर नातेवाईकाचा संबंध येणार आहे. आणि विशेषतः तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 2012ला ज्यावेळी वार्डाची इलेक्शन झाली, वार्ड क्रमांक 24मध्ये, त्यावेळी माझ्या विरोधात नालवंद, माजी महापौर नालवंद आणि मोहोळकर सभागृह नेता होते. ते मी विरोधी पक्षनेता होतो. त्या तिघांच्या याच्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो. 786 मतांनी निवडून आलो. आणि विशेषतः ते 786 मतं म्हणल्यानंतर 786चा आकडा हा मुस्लिम लोकांना, त्यांना देवासारखा मानणार आहेत, देवच म्हणून म्हणतात ते, त्याच्याचं मानलेलं आहे. त्यावेळी मी निवडून आल्यानंतर त्यांना रागवलेत, त्यांना शिव्या दिलेत त्यांचे आजी लोक. पण त्यावेळी मला मान दिले, मान सन्मान दिले ते लोक. हाच खरा मुस्लिम आहे ह्या शब्दात बोलले त्यावेळी. त्याच्यामुळं त्या परिसरातील सर्व लोकांना, म्हणजे त्या मुस्लिम पाच्यापेठ, शनिवार पेठ, भारतीय चौक, बुधवार बाजार एरिया या ठिकाणी मुस्लिम एरिया मोठ्या प्रमाणात आहे. त्या लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हणाले की काका तुम कभी भी ठहरो, हम तुम्हारे साथ आहे. म्हणजे त्यांचाही मला मतं मिळतात. नुसतं तेवढा विभाग नाही आहे, शहर मध्यमध्ये जे काय मुस्लिम एरिया आहे, काही मुस्लिम एरियामध्ये मुस्लिम लोक मला भरपूर सहकार्य करणार आहेत. ते फक्त दाखवत नाहीत, ते आतून मला सहकार्य करणार आहेत, ते स्वतःहून बोलतात. सध्या आता परवाच्या आमच्या जेव्हा पक्षाच्या वतीने म्हणजे जो इच्छुक उमेदवार आहे ते इच्छुक उमेदवारांचा हे घेतलेत, मतदान घेतले. त्या मतदानामध्ये 3 इच्छुक उमेदवारांचं नावं लिहायला सांगितले होते. ते सुद्धा कोण होते? आमचे मतदार आमचे भारतीय जनता पक्षाचे शहराचे कार्यकारिणी सदस्य, शहराचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि दोन्ही मंडळ, पूर्व आणि मध्य मंडळाचे पदाधिकारी. त्याच्या व्यतिरिक्त प्रमुख म्हणून जे अध्यक्ष आहेत विभाग म्हणजे प्रकोष्ठ म्हणून, त्या सर्वांचं मतदान झालं. 115 मतदान होतं. त्यापैकी 84 मतदान झालेलं आहे. 84 पैकी जवळजवळ माझ्या हिशोबाने मला वाटतं 60 ते 65 मतं मला मिळणार आहेत. म्हणजे सर्वांच्या आमच्या कार्यकर्त्यांचा रोजचा माझा संबंध आहे. त्या कार्यकर्त्या मी रोज भेटतो करतो. आता निवडणुकीचं काय असल्यामुळे ते गेल्या लोकसभेपासून आम्ही चालूच आहे. त्याच्यामुळे संपर्कात असल्यामुळे ते हे मला संपर्कात असल्यामुळे त्या लोकांनी प्रेफरन्स नंबर 1 दिलेत मतं. 1 मताने दिले. दुसरा तिसरा कोण दिलं ते दिलं असेल, मी त्यांचे नावंसुद्धा घेऊ शकत नाही. त्यांनी काय दिले, पण मला जे मिळालं त्या लोकांनी ज्यांनी मतदान केलं त्याच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं काका तुमचा 1 नंबरवरती नाव लिहिलं. असं म्हणल्यानंतर मला सुद्धा समाधान वाटलं, की चीज वाटलं की आपण एवढ्या वर्षापासून काम करतो, कार्यकर्त्यांचा मनातून शब्द आला म्हणलं तर प्रश्नच नाही. फार चांगलं झालं असं मला वाटतं. काका आपण आता म्हणलं की सगळ्या निवडणुका झाल्या, म्हणजे तुमचं गुप्त मतदान पद्धतीनं हे झालंय. मग पूर्व भागातील काही तेलुगू भाषिक असतील, काही पद्मशाली समाज असतील, ते सुद्धा इच्छुक आहेत. म्हणजे आता मला वाटतं या 2-3 महिन्यापासून देवेंद्र कोटेंचं नाव चर्चेत आहे, श्रीनिवास भाऊ संघांचं नाव चर्चेत आहे, अंबादास गोरंटलाचं नाव चर्चेत आहे. हे पक्षाचे जे नवीन कार्यकारिणी, नवीन युवा हे बाहेर आलेले आहेत. त्यांचे आपल्या समर्थकांची संख्या ही तेवढीच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा जर तुम्हाला जर तिकीट मिळालं किंवा त्यांच्यातल्या कोणाला तर तिकीट जर मिळालं तर आपली भूमिका काय असेल? माझं भूमिका एवढंच आहे, पक्षाला मी हेच सांगितलेलं आहे, सक्षम उमेदवार कोण वाटतं तुम्हाला? आणि हे नवीन आलेत, हे नवीन मग अजून भारतीय जनता पक्षाचं काय ध्येय धोरण आहे त्यांना माहितीच नाही आहे. फक्त नुसतं बॅनर लावून, पोस्टर लावून मी ते करतो हे करतो, स्वतःचं पॉम्पलेट तयार करून त्यांना माहितीपत्रक देणं हे चुकीचं आहे. देऊ द्या, देण्याबद्दल माझा विरोध नाही. हे आपले आपला पद्मशाली समाजाचे लोक आहेत, ते आपलेच आहेत, बाहेरचे नाहीत. जर समजा नेते मंडळी जर विचार करून जर तिकीट कोणालाही देऊ द्या,
मी तर म्हणतो मलाच द्यायला पाहिजे का, म्हणजे गेल्या 35 ते 40 वर्षापासून काम करतो आणि माझं रेकॉर्ड बी चांगलं आहे, काय वाईट केलेलं नाही, कोणाचं लुबाडलेलं नाही आहे, कोणाकडं काय घेतलेलं नाही आहे, कुठलंही काम कोणीही येऊ द्या माझ्याकडे काम करायचं म्हणजे करून देतो. असं ते सुद्धा आहेत काम करणार नाही असं म्हणत नाही. देवेंद्र कोटे बी काम करतो, संघा बी आता नवीन आहे तरीसुद्धा त्याला माहिती आहे, तो सार्वजनिक क्षेत्रात फिरतो, तोही चांगलं काम करतो. आणि अंबादास गोरंटला तो हिंदू एकता जागरणचा प्रमुख कार्यकर्ता आहे, त्यालाही सामाजिक कार्याची आवड आहे, त्यालाही माहिती आहे. पण सक्रिय असा निवडणुकीमध्ये प्रचार केले नाहीत, सक्रिय असा निवडणूक बूथ यंत्रणा म्हणजे काय हे माहीत नाही आहे. बरं, मला म्हणायचं आहे की आता हे तर तुमच्या पक्षातलं इंटरनल बाब झाले, जर यदा कदाचित तुम्हाला जर तिकीट शहर मध्यमधनं जर उमेदवारी जाहीर झाली तर आणखीन एक स्पर्धक आपल्या पूर्ण मतदारसंघावर प्रभुत्व असलेलं 2-3 वेळेला आमदारकी भूषवलेले माजी आमदार आडम मास्तर आहेत, ते सुद्धा आपल्याला पद्मशाली समाजाचा मी इतक्या वर्ष काम केलेलं आहे, मला 2-3 टर्माचा आपल्याला अनुभव आहे, मलाही तुम्ही जर सपोर्ट दिलं तर पद्मशाली समाजाने द्विधा मनस्थिती आहेत, नेमकं कुठला उमेदवाराला आपण मतदान करावं असं ज्यावेळेला परिस्थिती येईल त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार आहे? आडम मास्तर गेल्या 3 टर्म आमदारकी झालेलं आहे आणि त्यांनी पद्मशाली समाजासाठी फक्त SBCचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, मी नाकारत नाही आहे, चांगलं काम केलेलं आहे. पण त्याने आत्ताही पद्मशाली समाजाच्या अधिवेशनमध्ये तिथं येऊन राजकारण करायचं का आवश्यकता होती? आडम साहेबाला राजकारण करायचं का आवश्यकता होती? त्यांनी समाजाच्या बाबतीत बोलायला पाहिजे. त्यांनी जास्त करून अल्पसंख्याकांच्या बाबतीत जास्त बोलतं, पण पद्मशाली समाजाच्या बाबतीत बोललेलं नाही, टीकात्मकच बोलतं. काय अर्थ आहे त्याला? त्या दिवशी तसं बोलल्यानंतर महेश कोटेसुद्धा, म्हणजे महेश कोटे अध्यक्ष आहे, त्यांनाही परिणाम झालं. ते पद्मशाली समाजाच्या याच्यावरती बोलल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करता, घरकुल बांधण्याचं रेनगरमध्ये घरकुल बांधण्याचं काम विजयकुमार देशमुख मंत्री होते त्यावेळी आडम मास्तर त्यांना घेऊन फडणवीसांना गेल्यानंतर ते मंजूर झालेलं आहे. आडम मास्तरला लक्षात नसेल, आडम मास्तर फक्त काम करून घेतात, कोणावर टीका करायचं आणि सोडून द्यायचं, हे पहिल्यापासून सवय आहे त्यांचं. हे फार मोठी चूक आहे. याच्यासाठी फडणवीसांकडे गेल्यानंतर फडणवीसांनी केंद्रात बोललं, त्यावेळी व्यंकय्या नायडू होते, व्यंकय्या नायडूशी बोलले, व्यंकय्या नायडू नगरविकास मंत्री होते. व्यंकय्या नायडूने फक्त सोलापूरचं नाव घेतल्यानंतर तेलुगू भाषिक आहे म्हणून ते ताबडतोब मंजूर करून दिले. ते आपला पंतप्रधानांनी सांगितले, पंतप्रधानांनी सुद्धा स्पेशल केस म्हणून 30,000 घरांचा मंजुरी करून दिला. त्यांनी उल्लेख करत नाही, कामं करून घेतलं, सर्व केलं, पण ह्याने केलं म्हणून सांगत नाही, मीच केलं म्हणून सांगते. तुम्ही करणार कसं एकटे? आणि तुम्ही 10,000 घरं बांधलात, ते सुद्धा त्यावेळी कोण दिले? वाजपेयी सरकार असताना तुम्हाला मंजूर झालेलं आहे. ते वाटप करत असताना की आपलं यांचे मनमोहन सिंग सरकार आल्यानंतर त्यांनी वाटप केलं. वाटप करते ते काय नाही, सरकारचं काम आहे, ते करतात, ते ठीक आहे. पण तुम्ही उल्लेख करा ना, सांगा की यांच्यामुळे आम्हाला मिळालं, यांच्यामुळे मिळालं. तुम्ही नाही सांगतात, मीच केलो म्हणजे कसं करणार तुम्ही? आता तुमचं बोलावं म्हणलं तर फार निघतं, बोलू नये. आत्ता या ठिकाणी बोलू नये. ते तुम्ही 10,000 घरं केलात, 10,000चं घराच्या परिस्थिती काय केलं? व्यवस्था काय तुमचं तिथं? रस्ता नाही, ड्रेनेज नाही, काय व्यवस्था केला तुम्ही? फक्त पाण्याचं बिल घेता, संपला. लाईट बी नाही आहे. आणि आता हे 30,000 घराचं बांधतात, ते देऊ लागला, तर ते सरकारलाच देऊ लागलं, त्याच्यामध्ये ते व्यवस्था होऊ लागला. तुम्ही काय केलं? 10,000 घरं बांधून, आणि तुम्ही म्हणता ते आमदार असून मंत्री असून त्यांचे 5,000 घरं झाले नाही म्हणता. म्हणायचं काय? त्यांच्याकडनं तुम्ही कामं करून घेता, त्यांनी स्वतः करू. त्याला अडचण काय निर्माण झाली ते तुम्हाला माहिती आहे. कुठलं अडचण आहे काय नाही तुम्हाला सर्व माहिती आहे. माहीत असून सुद्धा तुम्ही असं बोलणं हे चुकीचं आहे. आडम मास्तर तर निदान बोलू नये, कारण 3 वेळा ते आमदार झालेले आहेत, आमदार संसदपट्टू म्हणून त्यांना हे सन्मान केलेला आहे, तरीसुद्धा त्याने असं बोलणं म्हणजे फार चुकीचं आहे. राजकारणासाठी राजकारण करू नका हो. करा राजकारण, ज्या ठिकाणी स्टेज राजकारणाचं आहे त्या ठिकाणी तुम्ही राजकारण करा. समाजकारणामध्ये राजकारण कशाला करता तुम्ही? समाजामध्ये येऊन राजकारण करायचं काय आवश्यकता आहे? चुकीचं आहे. आणि महेश कोटेने सुद्धा चुकीचं केलेलं आहे. समाजाचं अधिवेशन म्हणला आणि समाजाच्या बाबतीत काय न बोलता तुम्ही नाही त्या लोकांना बोलवलं, सर्व समाजाच्या लोकांना बोलवलात. पद्मशाली समाज कुठे गेला मग? सर्व किती लोक आले तुमचे? पद्मशाली समाज 4 लाख 5 लाख म्हणता, आले किती लोक तुमच्याकडं? तुम्ही वैयक्तिक अधिवेशन आहे का ते? फार मोठी चूक केलं महेश कोटेने.
वैयक्तिक अधिवेशन भरवल्यासारखं भरवलेलं आहे. म्हणून तर आम्ही त्यांना बहिष्कार टाकून आम्ही गेलो नाही. तुम्ही राजकारण आणलात तिथं ना, भाजपच्या याच्यावर ते टीका केलात, हे चुकीचं आहे. नाही, अगोदर तुम्ही काय असं कल्पना दिलं की तुम्ही इथं राजकारण आणायला लागला त्यामुळे आम्ही येणार नाही म्हणून? नाही ना, आम्ही त्या दिवशी जाणार होतो. त्या दिवशी आमचं पद्मशाली शिक्षण संस्थेचं जनरल मीटिंग आणि इथं मार्कंडे रुग्णालयाचं जनरल मीटिंग असल्यामुळे त्या जनरल मीटिंग झाल्यानंतर येतो म्हणून म्हणलं होतो. पण त्यांनी एक दिवस अगोदर पत्रकार बैठक घेऊन सांगितलं ना, त्याने मार्कंडे मंदिरमध्ये बसून सांगितलेत, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं नाही. ठीक आहे. आता आपण गेल्या मला वाटतं अनेक वर्षापासून आपण सेवा करतात. पद्मशाली शिक्षण संस्थेचे आपण अध्यक्ष पण होता आणि महानगरपालिकेत तुम्ही 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना अनेक चांगल्या बऱ्या वाईट घटना या घडतच राहिल्या. अनेक आपल्याकडनं काही चांगल्या घटनाही सोलापूरकरांना पाहावयास मिळाल्या. नेमकं आपण पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला कारभार पाहत होता की जेणेकरून या निवडणुकीत जर आपण निवडणुकीला उभारला त्याचं काय फलित आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे? मी पद्मशाली शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झाल्यानंतर जे काय काम करायचं होतं, कार्यकारिणी मंडळामध्ये मिटिंगमध्ये बसून चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा बुर्ला महिला महाविद्यालय बांधकाम करायचं होतं. त्याच्यासाठी त्यांनी सांगितले, व काका तुम्ही हे एवढं काम करा महापालिकेतलं वगैरे, आणि ते सर्व महापालिकेतलं कामं म्हणजे बांधकाम परवानासाठी सुद्धा मीच करून घेतलं. सर्व झालं आणि ते बांधकामही केलो आम्ही. त्या पिरियडमध्ये माझ्या पिरियडमध्ये बांधकाम करून उद्घाटनही केलं. म्हणजे ते कॉलेज चालूसुद्धा केलो आम्ही. त्याच्यामुळं त्यांना मला बरं वाटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त इप्पाकाल प्राथमिक शाळा म्हणजे गोंगडे वस्तीमध्ये असलेलं आहे, ते सुद्धा माझ्या पिरियडमध्ये झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त परत DR इंग्लिश मिडियम स्कूल ते सुद्धा बांधकाम करायचं होतं. बांधकाम करत असताना काही अडचणी निर्माण झाले. मग तरीसुद्धा आम्ही बांधकाम परवान्यासाठी मी महापालिकेला सबमिट करून बांधकाम परवाना मंजूर करून घेतलेला आहे. आर्थिक अडचणीमुळे पेंडिंग ठेवलं होतं. यंदा वर्षी बांधकाम चालू होणार आहे. यावर्षी ते बांधकामसुद्धा पूर्ण होईल. त्याच्या व्यतिरिक्त आता आपला इंग्लिश आपलं सरगाम ते शाळासुद्धा चालू झाले, इंग्लिश मिडियम ते यावर्षी चालू झालेलं आहे. ते वेगळं CBSE शाळा पॅटर्नचं शाळा चालू झालं आहे, ते एक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे होणार आहे कुठलं DR इंग्लिश मिडियम स्कूल. मी अध्यक्ष नसतो तसं मी सदस्य म्हणून आहे, म्हणून आम्ही सर्व काम एकत्र मिळून काम करत नाही असं नाही. याच्या व्यतिरिक्त अजून एक बोमड्याल शाळा ते सुद्धा तिथं बांधकाम चालू आहे. ते सुद्धा यावर्षी पूर्ण होणार आहे. ते उद्घाटन सुरू होईल. आपण मला वाटतं 5 वर्ष अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यभार पाहत असताना सोलापूरमधील विशेषतः पद्मशाली समाजातील जे उच्च शिक्षित असतील त्या सगळ्यांची इच्छा अशी आहे की शिक्षण संस्थेचं सभासदत्व ओपन करावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते सभासद व्हावं. आपण ज्या वेळेला अध्यक्ष म्हणून होता त्यावेळेला सचिव म्हणून, आजही सचिव म्हणून दशरथ गोप त्या ठिकाणी कार्यभार पाहत आहेत. त्यांच्याशी संपर्क ज्यावेळेला तुम्ही करत होता त्यावेळेला सभासदांच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही कधी आवाज उठवलाय? सभासदांच्या प्रश्नासंदर्भात मी अध्यक्ष असताना विषय मंजूर केलेला आहे की जे आपल्या समाजामध्ये डिग्री होल्डर आहेत, म्हणजे डिप्लोमा डिग्री होल्डर काय आहेत, त्यासाठी मी विषय ठेवून ते विषय मंजूर करून विषय मंजुरीसाठी चॅरिटी कमिशनरला पाठवून दिलेला आहे. मंजूर होऊन आलेला आहे. आत्ता परवा मला म्हणाले की आलेला आहे. मग आल्यानंतर आत्ता त्यावेळी मी प्रयत्न केलो सभासदांना करून घ्यायचा, पण ते मंजुरी नसल्यामुळे आपण पेंडिंग ठेवलं होतं. पण आता मी असताना ते मंजूर झालेलं आहे. विशेषतः म्हणलं तर म्हणजे तो डिग्री होल्डर असायला पाहिजे, त्यांना द्यायला पाहिजे. भविष्य त्यांच्या हातात आहे, ते चांगलं करेल. डिग्री होल्डर लोक असेल तर उपयोग येईल. अगोदर आपण जुना काळातले लोक न शिकलेले सुद्धा सभासद आहेत, पण आता शिकलेले लोक भरपूर झाल्यामुळे त्यांना सभासद करून घ्या म्हणून त्यावेळी आम्ही ठरवलेलं आहे. त्यावेळी 3,000 रुपये घ्यायचं असं ठरवलेलं आहे. ते मंजूर होऊन आलेलं आहे. गेलं तर या वर्षाअखेरपर्यंत किंवा 2 वर्षाअखेरपर्यंत ते होऊन जाईल. पुढच्या वर्षापर्यंत होऊन जाईल. पुढच्या अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण शहर मध्यमधून निवडणुका लढवतात. 3 टर्ममध्ये प्रणिती शिंदेनी आपलं त्या ठिकाणी कार्यभार पाहत आहेत. अनेक जणांना अनेक प्रश्न आहेत. सोलापूरची लोकसंख्या हळूहळू झपाट्याने कमी होत जाते. इथली युवा पिढी या पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. काही ठिकाणी नोकरीला त्याच ठिकाणी जात आहेत. अशी परिस्थिती असताना आपण शहर मध्यमधून आमदारकी उभारणार म्हणून आपण निश्चित केलंय. पक्षाने जर तिकीट दिलं तर आपल्याला तिकीट मिळणारच आहे आणि यदा कदाचित
तुम्हाला तुमच्या यशामध्ये जर सहभाग असेल तर तुम्ही आमदार पण होणार. जर यदा कदाचित आपण जर आमदार झाला तर सोलापूर शहराच्या मध्य विधानसभा मतदारसंघातील जे युवा असतील किंवा बाकीचे पदाधिकारी असतील, जे कार्यकर्ते असतील, त्यांच्यासाठी तुमची काय योजना आहे? पहिल्यांदा मी आमच्या नेते मंडळीला सांगितलेलं आहे याच्या अगोदरच की जोपर्यंत इथं IT पार्क होत नाही तोपर्यंत इथले म्हणजे जे लोक चाललेत पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला, हैदराबादला विद्यार्थी म्हणजे ते शिकलेले विद्यार्थी कामानिमित्त जात असतात, ते कमी होण्यासाठी म्हटलं तर IT पार्क चालू करायला पाहिजे. IT पार्कच्या संदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीसांशी बोललेलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की या खेपेला सत्ता आपल्या आली की कुठल्याही परिस्थितीत आपण IT पार्क करू. त्या IT पार्कसुद्धा शक्यतो उडगी रोडला करायचं चाललेलं आहे. म्हणजे जर तुम्ही यदा कदाचित आमदार झाला तर सोलापूरकरांना IT पार्कद्वारे 100% विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील, म्हणजे बाहेर गावी ते जाणार नाही. म्हणजे एक नव्या रोजगाराच्या संधी या युवकांना मिळू शकते. आपण या ठिकाणी सोलापूर शहराच्या विविध प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करत असताना आपली नाळ ही शहर उत्तरशी पण जुळालेली आहे. शहर उत्तरमध्ये ही पद्मशाली समाज आहेत, तेलुगू भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी आता तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून पद्मशालीचे मोठ्या प्रमाणात संख्या असतानाही शहर अध्यक्ष म्हणून जे भाजपला जे पद द्यायचं होतं ते पद न देता तुम्हाला सरचिटणीस ठेवून कमी पद्धतीनं आपलं लेखन हे जास्त पद्धतीने केलेलं आहे. मग याचा परिणाम शहर उत्तरच्या विधानसभा मतदारसंघावर परिणाम होणार नाही असं वाटतं? नाही, तसं नाही आहे. तेवढं या पद न मिळाल्यामुळे त्या शहर उत्तरच्या परिणाम होणार नाही असं नाही आहे. शहर उत्तरमध्ये कसं आहे, त्या ठिकाणी असलेला आमदार असक्षम आहे. गेल्या 4 टर्ममध्ये तो निवडून आलेला आहे आणि त्याच्याकडं संपूर्ण साम धाम दंड भेद असल्या व्यवस्था त्याच्याकडे आहे. आणि आपले शहरात म्हणजे पद्मशाली समाजसुद्धा लोक जातात येतात करतात, त्यांना मानणारे भरपूर असल्यामुळे त्यांना काय होत नाही, ते निवडून येईल किंवा आता येणाऱ्या याच्यात त्यांना तिकीट दिलं की ते निवडून येईल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट सांगायचं, माझ्या बाबतीत तुम्ही अध्यक्षपद मिळालं नाही. अध्यक्षपद मिळालं नाही हे खरं आहे. 3 टर्म झालं मला अध्यक्षपद देतो म्हणले, दिलं नाही. दोन्ही टर्मला त्या आपलं विक्रम देशमुखाने ते स्वतःचा ब्राह्मणी समाज असल्यामुळे त्यांनी बरोबर तिथं ॲडजस्टमेंट करून घेतला. आणि या केपाला काय केलं, या केपाला तरुण मुलांना अध्यक्ष करायचं असं केंद्रातून म्हणजे सांगितलेलं. 50 वर्षाच्या 50-55च्या आतील लोकांना करायचं असं म्हणल्यानंतर मी 60च्या पुढं असल्यामुळे मला ते अध्यक्षपद मिळालं नाही. आणि ते जुने आपल्या त्याच्यात पाहिजे त्या हिशोबाने सरचिटणीस म्हणून मला घेतले. बरं, आता तुम्ही शहराची सगळं मोजमाजणी म्हणजे बांधणी पद्धतीने करत आहात, पण या निवडणुकीत जर आपल्याला यश मिळालं तर आपण भारतीय जनता पक्षासाठी काय करणार आहे? भारतीय जनताचे ध्येय धोरणे मला माहीत आहेत, त्या हिशोबानेच मी कामं करणार आहे. या अगोदर 3 टर्म मी महापालिकेत निवडून ध्येय धोरणाप्रमाणेच मी काम केलं आहे. ध्येय सोडून कुठलं काम केलं नाही. धोरण पक्क हाय फिक्स आहे, त्याप्रमाणेच आम्ही काम करतो. येणाऱ्या काळातसुद्धा जर समजा मी निवडून आलो तर भारतीय जनता पक्ष ध्येय धोरणे जे आहेत ना त्याचप्रमाणे मी काम करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने मी काम करणार नाही आहे. आणि विशेषतः जे गरीब लोक वगैरे असतात, आता शासनाने तर भरपूर सवलती दिलेल्या आहेत. सर्व आता लाडकी बहिणीचं तर तुम्हाला माहिती आहे, ते फार महत्त्वाचं आहे. ते चालूच आहे. आता या डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे पाठवून देऊ लागले. कालपासून 3000 रुपये परत चालू केले, पुन्हा पाठवून देऊ लागले. डिसेंबर अखेरपर्यंत आहे. नोव्हेंबर डिसेंबरचं 2 वर्ष म्हणजे 2 महिन्याचं. हे निवडणूक झाल्यानंतर परत जानेवारीला परत त्यांना येणार आहे. सत्ता आपल्या हातात आली की ते कंटिन्यू चालू राहणार आहे. सत्ता जर गेली म्हणजे योगायोगाने म्हणतो मी, सत्ता जर महाविकास आघाडीकडे गेली तर त्यांनी काय करते आपल्याला समजत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, आत्ता जे लाडकी बहिणींना ज्याचा फायदा झाला त्या सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये विचार करावा की सक्षम सरकार कुठलं आहे. महायुतीचं सरकार आहे का महाविकास आघाडीचं सरकार आहे? महायुतीचं सरकार सक्षम आहे. कितीतरी यंत्रणा कितीतरी धोरण राबवलेलं आहेत. ते 3 सिलेंडर फ्री देणार आहेत. 3 सिलेंडर म्हणजे काय झालं, आज 900 रुपयाला 1 सिलेंडर, 2700 रुपये आपल्याला फ्री मिळतं. म्हणजे तुम्हाला सबसिडी देण्यापेक्षा या पद्धतीने सबसिडी देऊ लागलं ते आहे. अन्नधान्य फ्री चालू आहे. सर्व सक्षम लोकांना म्हणजे सर्वांना देऊ लागलं. असं म्हणत नाही की तुला देत नाही तुला देत असं म्हणलं नाही आहे. पिवळा कार्ड असो केसरी कार्ड असो या सर्वांना देऊ लागले सक्षम. आणि दर आता शिदा म्हणजे याचा
रेशनमध्ये दिवाळी दसरा याला आनंद शिधा आनंदाची शिधा देऊ लागलेत. 100 रुपयामध्ये देतात, 5 वस्तू देतात. असल्या सक्षम यंत्रणा म्हणजे त्याने निर्णय घेतलेले आहेत, ते चालू आहे. त्याच्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारला निवडून द्या. मला एक म्हणायचं आहे की सगळे योजना आम्ही सगळे घेणार, पण आम्ही मतं मात्र काँग्रेसलाच देणार, अशी काही जणांची ध्येय धोरण आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यांच्याबद्दल मी विरोध करू शकत नाही ना. त्यांच्या मनातलं काय मी आता काय सांगू शकत नाही ना. आम्हाला तेवढंच म्हणायचं आहे, महायुती सरकारने केलेलं आहे, याच्यासाठी तुम्ही महायुती सरकारला निवडून द्या. आपण या ठिकाणी आलात, जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करत आहात. आता येत्या 2-3 दिवसात तुम्हाला मुंबईवरनं पण काही संपर्कात मोहीममध्ये येणारच आहेत, त्या ठिकाणी तुमची चर्चा होणारच आहे. जर यदा कदाचित सोलापूर शहर मध्येसाठी आपली जर निवड झाली आणि आपल्याला या ठिकाणी आमदार म्हणून संधी मिळाली तर आम्हाला आमच्यासारख्या चॅनलला जास्त आनंदच वाटणार आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मला जनदर्पणच्या चॅनलने बोलवून माझी मुलाखत घेऊन जे काय माझं म्हणणं आहे ते ऐकून घेतलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर.
रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD, डॉक्टर सौ अमृत LD यांच्या डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये. पत्ता शाखा नंबर 1 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी, सोलापूर. शाखा नंबर 2 शॉप नंबर 2 प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49.